दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे सालाबादप्रमाणे यंदाही ग्रामदैवत श्री केदारेश्वर यात्रा मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरी करण्यात येत असून ही यात्रा सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे। ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्याने या यात्रेस दाखल झालेल्या पंचक्रोशीतील भाविकांना पिण्याकरिता थंडगार जारच्या पाण्याची सोय कंदलगावचे सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांच्याकडून करण्यात आली। तर यावेळी योगेश जोकारे व सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर सोडणे सावकार यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली। यावेळी माजी सरपंच रावसाहेब पाटील, समर्थ कोरे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे, योगेश जोकारे, शिवशंकर सोडणे सावकार, प्रशांत कडते, सिद्धू स्वामी, केदार नणाजे, सोमनाथ पाटील, अमर भिंदे, रवी सुतार, रमेश पारशेट्टी, संतोष जडगे, अतुल कोले, विजय कोले, अमर पाटील, चिदानंद कुंभार, प्रवीण दिवटे, राम कुंभार, आमसिद्ध कोळी, सागर नारायण, शिवानंद वडराव, कंदलगाव बीटचे बीट अंमलदार हवालदार माने, पोलीस नाईक श्रीकांत बुर्जे, पोलीस शिपाई महेश कोळी यांसह ग्रामस्थही बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, कंदलगाव। मी कंदलगावचा शिवशंकर मल्लिकार्जुन सोडणे या ठिकाणी बोलू इच्छितो की माझा गावचा आज यात्रा अगदी सगळ्या लहान थोर मंडळीपासून अगदी आनंदाने उत्साहाने आम्ही पार पाडत आहोत। त्यामध्ये सामील आज आमचे गावकरी सर्व गावातील सर्व लहान थोर मंडळी यामध्ये सामील होऊन गावच्या सेवेमध्ये उतरलेले आहेत। त्या सेवेकरांचं आम्ही पंच कमिटीच्या वतीनं आम्ही आभार स्तंभ म्हणून मी या ठिकाणी त्यांचा आभार मानण्यासाठी या ठिकाणी बोलत आहे। तर या ठिकाणी विजय भीमराव जाधव यांनी या ठिकाणी पाण्याचं पाणपोई वर्षाला आज मला वाटतंय 7 ते 8वं वर्ष आहे, 7वं किंवा 8वं वर्ष आहे। आजपर्यंत मला थंड पाण्याचा सोय या ठिकाणी करतोय, त्याचाही आम्ही कमिटीच्या वतीनं आभार मानतो। याच पद्धतीनं असंच भक्त आमच्या केदारेश्वरला मानणारा वर्ग या आमच्या गावकरीमध्ये आहेत। तसंच ज्ञानोबा अमृत जाधव यांनीही या भक्तांनी 1 लाख रुपये देणगी देऊन स्वकष्टानं आपण हे करत असतो, त्यातून त्यांनी उत्तेजित मनानं आम्हाला सहकार्य केलं देवस्थानला। तर असंच सर्व भक्तांनी आपलं गावचं नाव लौकिक व्हावं या दृष्टिकोनातून सगळ्यांचा आभार मानतो। असंच यशस्वी रीतीनं आमचं सर्वांना आशीर्वाद मिळावा केदारेश्वराचं, हे एवढं केदारेश्वर चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रामदैवत श्री केदारेश्वर महाराजांची यात्रा जी आहे या ठिकाणी काल तैलाभिषेकापासून या यात्रेस सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी हनुमान जयंतीचा उत्सव जो आहे हनुमान मंदिरामध्ये तो उत्सव साजरा करण्यात आला। त्यानंतर श्री केदारेश्वर, श्री कल्मेश्वर, श्री बीरलिंगेश्वर देवांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा जो आहे हा सकाळी 10 वाजता ग्रामदैवत श्री केदारेश्वर मंदिरासमोर संपन्न झाला। त्यानंतर एका तासाभरामध्येच श्री केदारेश्वर महाराजांची यात्रा जी आहे त्या यात्रेच्या अक्षता समारंभ जो आहे तो या ठिकाणी वेळेत संपन्न झाला आणि अलोट अशी गर्दी जी आहे, हजारो लोकांची गर्दी या यात्रेला लोकांनी लावलेली होती। लांबचे लोक असतील, परगावचे लोक असतील, शहरातले लोक असतील, सगळे लोक जे आहेत या ठिकाणी यात्रेस त्यांनी हजेरी लावली। आणि मला वाटतं आता सध्याचं जे तापमान आहे ते 40-42च्या पुढे गेलेलं आहे आणि सगळीकडे दुष्काळाची चाहूल म्हणण्यापेक्षा सगळीकडे दुष्काळ पडलेलंच आहे। पाण्याची टंचाई जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे भासत आहे। तर ती उणीव कुठेतरी भरून निघावी यासाठी आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते विजय भीमराव जाधव यांनी या ठिकाणी आलेल्या सर्व भक्तांसाठी, केदारेश्वर भक्तांसाठी थंड पाण्याची व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। त्यासाठी त्यांचं गावभर विजय जाधव यांचं कौतुक जे आहे त्यांचं कौतुक असेल सर्व ग्रामस्थाकडून, सर्व भक्ताकडून त्यांचं या ठिकाणी केलं जात आहे। आणि मला वाटतं हे 8वं वर्ष आहे। तर हे 8वं वर्ष सलग त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या ठिकाणी लोकांना थंड पाण्याची व्यवस्था करून दिली। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांकडून सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि यापुढे सुद्धा असंच सत्कार्य जे आहे, चांगली कामं जे आहेत त्यांच्या हातून घडू दे अशी मी श्री केदारेश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। आणि
ही बातमी जी आहे ही बातमी आमचे मित्र नारायण घंटे लोकप्रधानचे जे वार्ताहर आहेत, जे पत्रकार आहेत, ते नेहमी आमच्या गावामध्ये सक्रिय असतात. कोणतेही कार्यक्रम असू दे, सण असू दे, उत्सव असू दे, यात्रा असू दे, प्रत्येक बातमी ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रसारित करीत असतात. तर त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी कंदलगाव ग्रामस्थाकडून लोकप्रधान चॅनलचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.